छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेल्या किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी जुन्नर तथा छत्रपती शिवरायांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने तथा अण्णाभाऊ साठे बिरसा मुंडा यांच्या विचाराने प्रगल्भ झालेला हा महाराष्ट्र आणि विशेष करून किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी जुन्नर या ठिकाणाहून आपला मित्र ॲडव्होकेट जमीर कागदी पुन्हा एकदा निवडणुकांच्या धामधुमीत एक व्हिडिओ घेऊन येत आहे. आचारसंहिता लागू झालेली आहे, निवडणुकांची धामधूम या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि अनेक पक्ष, अनेक कार्यकर्ते आणि विविध उमेदवार या ठिकाणी आपल्या पक्षाचे वेगवेगळे मेळावे, वेगवेगळे कार्यक्रम आणि प्रचाराचे नारळ या ठिकाणी फोडत आहे. हे नारळ फोडत असताना, हा प्रचाराचा शुभारंभ करत असताना किंवा आजपासून निवडणुका संपेपर्यंत आपण जर बघितलं तर कधीही देवदर्शनासाठी मशिदीमध्ये तथा दर्ग्यावरती न जाणारे उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला जाताना दिसतील. त्याच सोबत स्टेजवरती एरवी मुस्लिम समाजाला, दलित समाजाला, आदिवासी समाजाला स्थान दिलं जात नाही. ऐन निवडणुकांच्या तोंडावरती आता स्टेजवरती तुम्हाला विविध जाती धर्माच्या लोकांना स्टेजवर पुढे बसवलं जाईल, त्यांना भाषणांची संधी दिली जाईल. तसेच विशेष करून आमच्या मुस्लिम समाजातील काही दाढीवाले, काही टोपीवाले या ठिकाणी तुम्हाला स्टेजवर आढळून येतील. हे कार्यकर्ते, हे लाभार्थी कार्यकर्ते त्या उमेदवाराचे गुणगान करताना आपल्याला दिसते. वास्तविकरित्या आघाड्या म्हणजे इंडिया आघाडी आणि महायुती या दोघांनीही विशेष करून मुस्लिम समाजाची ॲलर्जी आहे. यांना फक्त मुस्लिम समाजाची मतं पाहिजे आहे. या मतांसाठी ते त्यावेळेला स्टेजवरती मुस्लिम समाजाच्या लोकांना भाषण करायला देणार, आदिवासी समाजाच्या लोकांना भाषण करायला देणार, दलित समाजाला भाषण करायला देणार, ओबीसी समाजाला भाषण करायला देणार आणि अशा पद्धतीनं निवडणुका होईपर्यंत हे अंजारणार, गोंजारणार, या लोकांना स्टेजवर पुढे करणार. आणि हे लोक जशी आम्ही सर्वसमावेशकता, जशी धर्मनिरपेक्षता आम्ही घेऊन चाललेलो आहोत, असे आपल्याला भासवणार. वास्तविकरित्या जे धर्मनिरपेक्ष विचार करणारे लोक सुद्धा, म्हणजे मी या ठिकाणी महाविकास आघाडी या संदर्भात बोलतोय, त्या महाविकास आघाडीने जर आपण बघितलं तर विधान परिषद मुस्लिम मुक्त करण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे. आपण बघूयात आता उमेदवारांच्या याद्या बाहेर येत आहेत. किती मुस्लिम उमेदवारांना हे उमेदवारी देणार आहेत? यांना फक्त काय मुस्लिमांच्या मतांची गरज आहे का? महायुती याचा तर विचारच करायचा नाही. एक सोबत भाजप आहे, एके ठिकाणी भाजप आहे. हा मुस्लिम समाज जो आहे हा पारंपरिक पद्धतीनं धर्मनिरपेक्ष विचारधाराच्या लोकांना मतदान करतो. एक ठिकाणी महाविकास आघाडीचा छुपा जातीयवाद आणि एक ठिकाणी महायुतीचा उघड जातीयवाद. या अगोदर आपण बघितले का कशा पद्धतीनं मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आलं, कशा पद्धतीनं दलित समाजाला टार्गेट करण्यात आलं, कशा पद्धतीनं आदिवासी समाजाला टार्गेट करण्यात आलं आणि विविध जाती धर्माच्या लोकांना कसं प्रताडित करण्यात आलं आणि महायुतीने कसं प्रताडित केलं हे आपण बघितलेलं आहे. मुस्लिम समाजाची काही लोक भाषणांमध्ये सांगतील का आमचा आणि पैगंबरांच्या टीका टिप्पणीचा, त्यांच्यावर केल्या गेलेल्या चुकीच्या वक्तव्यांचा आणि ह्या उमेदवाराचा काही संबंध नाही, या उमेदवाराने काही बोललेले नाही, हा उमेदवार बरा आहे, हा उमेदवार चांगला आहे, हा उमेदवार धर्मनिरपेक्ष आहे, हा चांगला आहे, तो जरी महायुतीचा जरी असला तरी अशा पद्धतीनं त्याचं
चांगुलपण, त्याचं वेगळंपण हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने निधी देण्यात आला, कशा पद्धतीने तुम्हाला निधींचे वाटप करण्यात आले, वेगवेगळ्या तुमच्या सभा मंडप असून द्या, दर्गा कब्रस्तान असून द्या, यांना कशा पद्धतीने निधी दिले, हे सगळे मोठेपण हे त्यांच्या भाषणांमधून दाखवणार. आणि विशेष करून हे उमेदवार मुस्लिम समाजाच्या तोंडातून हे सगळं वाजवायला लावतात. ह्यांना मुस्लिम समाजाच्या आस्थेशी, मुस्लिम समाजाची प्रमुख जी आस्था आहे इस्लामची, पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही आहे. ह्यांच्यावर टीका टिप्पणी करणारे माहितीची जी लोक आहेत त्यांच्याशी काहीही देणं घेणं नाही, ते त्यांच्या जाहीर भाषणांमध्ये सांगतात. आणि हे करत असताना महायुतीची जे विविध लोक आहेत ही चुकीची भाषणं करत असताना महायुतीचा मुख्यमंत्री रामगिरी महाराज चुकीच्या भाषणांमध्ये चुकीच्या तत्वाच्या आधारावरती, चुकीच्या माहितीच्या आधारावरती ही माहिती देतो आणि तदनंतर एका राजकीय षड्यंत्रापायी ही सगळी घटना इम्प्लिमेंट केली जाते आणि त्याच्या मदतीसाठी राज्याचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातो आणि तुमच्या केसाला धक्का लागणार नाही असं त्या ठिकाणी सांगतो. विशेष म्हणजे हा राज्याचा जो मुख्यमंत्री असतो त्या राज्याच्या मुख्यमंत्रीची संपूर्ण त्या राज्यातल्या असणाऱ्या लोकांची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असते. त्या दलित असून द्या, आदिवासी असून द्या, मुसलमान असून द्या, ओबीसी असून द्या, आलुते असून द्या, बलुते असून द्या, सगळ्या धर्माच्या लोकांचं संरक्षण ही त्याची प्रथम जबाबदारी असते. आणि जो असं चुकीचं वक्तव्य करणार, जो दुसऱ्या धर्मावर टीका टिप्पणी करणार, त्याच्यावर कडक शासन करणं ही त्याची कर्तव्य आणि त्याची जबाबदारी असते. परंतु असे न करता त्या ठिकाणी जाऊन त्याचे पाठराखण करणं म्हणजे फार मोठं पाप आहे आणि ही फार मोठी तुम्ही संविधानाशी घेतलेली फारकत आहे. संविधानाचा जो मूलभूत ढाचा आहे, ज्या सर्व धर्माच्या लोकांना संरक्षण आणि सर्व धर्माच्या लोकांना त्यांचे अधिकार जो संविधान प्राप्त करून देतो त्याला छेद देणारा हा त्यांचा अजेंडा आहे. नुपूर शर्माच्या संदर्भात आपण बघितलं का आपल्या राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं का आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, तुम्ही काळजी करू नका. त्याचसोबत नित्या राणे हा ज्या पद्धतीनं भाषण करत होता, ज्या पद्धतीनं चुकीची वक्तव्य करत होता, मशिदीमध्ये घुसून मुसलमानांना मारायच्या वार्ता करत होता, असा हा नित्या राणे याच्या संदर्भात काही आमदारांनी पत्र पाठवले मुख्यमंत्र्यांना तक्रारी. वास्तविकरित्या ह्या तक्रारी काय त्यांनी केल्या नाही. यांनी फक्त त्या कार्यकर्त्यांच्या किंवा मुस्लिम समाजाच्या लोकांना त्यांची दिशाभूल करण्यासाठी, त्याच्यावर कोणते नाव नाही, कुणाची तक्रार केली त्याचा विषय नाही, जावक नंबर नाही, इनवर्ड नंबर नाही, कोणत्याही प्रकारे कसलेही त्याच्यामध्ये असे मोगम स्वरूपाचे पत्र बनवले आणि ते पत्र मुस्लिम कार्यकर्त्यांनी व्हायरल केले. आणि ते व्हायरल पत्र बघून आमचा मुस्लिम समाज बोलला की बाबा हे काय आहे. आपल्या तर नेत्यांनी त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. एकदा तर ह्या राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री बोलताना बोलले, त्याच्या संदर्भात बोलताना असे बोलत होते घाबरून अचानक ते त्याचं नाव घेताना अडकले तिकडं. अहो, तुम्हाला मुस्लिम समाजाची मतं पाहिजे आहे, मुस्लिम समाज सगळं बघत आहे, तुम्हाला मतदान करायचं का नाही करायचं, विकास पुरुष आमकं तमकं हे सगळं गेलं बाजूला. परंतु या ठिकाणी असणारा अल्पसंख्याक समाज याची सुरक्षितता ही फार महत्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. गृह खात्याचा मुख्य कोण आहे? उपमुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री कशा पद्धतीने बोलतोय, कशा पद्धतीने वागतोय, कशा पद्धतीने एकतर्फा कारवाई चालू आहे, कशा पद्धतीने मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत, कशा पद्धतीने दलित समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत, कशा पद्धतीने आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार होत आहे, कशा पद्धतीनं ओबीसी समाजावर अन्याय अत्याचार होत आहे, कशा पद्धतीनं मराठा समाजावर अन्याय अत्याचार होत आहे, कशा पद्धतीनं आलुते वलुते समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत. हा उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्र बघत आहे आणि महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या उमेदवारांना, विशेष करून महायुतीच्या उमेदवारांना पाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. काल मुफ्ती सलमान अझहरी हे जेलमधून बाहेर पडले, त्यांची बेल झालेली आहे. त्यांच्यावर असणारा जो अन्यायकारक पासा कायदा आहे
तो रद्द करण्यात आलेला आहे. त्या संदर्भात मी मान्य सुप्रीम कोर्टाचे विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सेशन कोर्ट जुनागड तथा हायकोर्टाने त्यांची जी बेल रद्द केली होती तो निकाल पलटवून माननीय सुप्रीम कोर्टाच्या 2 बेंच त्याच्यामध्ये न्यायमूर्ती विक्रमनाथ तथा न्यायमूर्ती प्रसाद वराळे साहेब यांनी जो निकाल दिला आहे आणि त्यांनी जो पासा कायदा रद्द केला त्यांच्यावर लावलेला, त्याचं मी खऱ्या अर्थानं त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि या भारतामध्ये न्यायपालिका जिवंत आहे आणि मुस्लिम समाज हा न्यायपालिकेवर विश्वास ठेवून आहेत. त्याबद्दल मी न्यायपालिकेचे अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि याचं सुद्धा आमच्याकडे जे काही कार्यकर्ते मंडळी आहेत ते आता त्याचं सुद्धा भांडवल करणार. आमच्या दादांनी फोन केला, त्यांची सेटिंग लावली, ते बाहेर पडले. आमच्या भाऊंनी त्यांची सेटिंग लावली, ते बाहेर पडले. आमच्या शेठनी त्यांची सेटिंग लावली आणि ते बाहेर पडले. वास्तविकरित्या ही कोणती सेटिंग पेटिंग नाही. न्यायपालिकेने सगळ्या बाजू तपासून, सगळे पुरावे तपासून, सगळे कागदपत्र तपासून त्यांची बेल केलेली आहे. याच्यामध्ये कोणीही फालतूचे श्रेय घेऊ नये. आणि हा न्यायपालिकेचा विजय आहे आणि न्यायपालिकेवर आमचा पूर्णतः विश्वास आहे. महाविकास आघाडीने जरी मुस्लिम उमेदवार दिले नसले किंवा महायुती जर उघड मुस्लिमांच्या विरोधात आहे असे असले तरी स्थानिक लोकांनी जो उमेदवार चांगला आहे, जर एखादा अपक्ष उमेदवार सुद्धा जो चांगला असेल, तो हिंदू मुस्लिम एकतेमध्ये विश्वास ठेवत असेल, सर्व समाजातील घटकांना घेऊन चालत असेल, तर अशा अपक्ष उमेदवाराला सुद्धा निवडून देण्याची काही हरकत नाही. त्याला निवडून द्यायला पाहिजे आणि त्याला मदत करायला पाहिजे. संपूर्ण मुस्लिम समाज त्यांच्यावर ह्या मागील अनेक वर्षांपासून आणि विशेष म्हणजे हे सरकार आल्यापासून जो अन्याय अत्याचार सहन करत आहे, त्यांच्या पवित्र लोकांना ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे, हा कधीही विसरणार नाही. महाविकास आघाडीच्या लोकांनी सुद्धा मुस्लिम समाजाची मतं हे गृहीत धरू नये. मुस्लिम समाज हा हुशार आहे, मुस्लिम समाज हा सुज्ञ आहे, तो व्यवस्थित निर्णय घेईल. अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाची मतं जी आहे ही निर्णायक मतं आहेत आणि ही निर्णायक मतं त्या कॅन्डिडेटला, त्या उमेदवाराला निवडून देणारी मतं आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजाने ह्या निवडणुकीमध्ये अतिशय विचारपूर्वक असा निर्णय घ्यायचा आहे आणि जातीयवाद्यांना पाडायचा आहे. जातीयवादाच्या सगळ्या ग्रुपला या ठिकाणी पाडायचं आहे. या पद्धतीने कर्नाटकमध्ये समाज संघटित होऊन जातीवादी सरकार दूर केलं, त्याच पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रात सुद्धा या जातीवाद्यांना फोडून टाकण्यासाठी, यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी यांच्या विरोधात असणारे चांगले उमेदवार हे निवडून देणे हे गरजेचे आहे. ह्या उमेदवारांना निवडून देणे आणि जे जातीवादी गटाच्या सोबत लढणारे, त्या गटामधून लढणाऱ्या उमेदवारांना पाडणे ही सुद्धा तुमची नैतिक जबाबदारी आहे. मुस्लिम समाजाला माझी कळकळीची विनंती आहे, या फुटकळ नेत्यांच्या नादी लागू नका. हे फुटकळ नेते त्यांचं चांगुलपण तुम्हाला पटवण्याचा, दाखवण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही या जातीयवाद्यांच्या विरोधात एकत्रपणे आणि संघटितपणे या लोकांना पाडण्यासाठीच तुम्ही मतदान करा आणि या लोकांना, या जातीयवाद्यांना पाडा आणि यांना घरी बसवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.